दोन दिवसामध्ये नाट्याच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला अहिल्याबाई होळकर यांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक दृष्टिकोन या ठिकाणी सविस्तररित्या असा समजलेला आहे. मला वाटतं त्यांच्या विचारांची छटा ही भारतीय संविधानामध्ये देखील आपल्याला दिसते. त्यांना अपेक्षित समाज भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये देखील आहे. या देशामध्ये सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, शैक्षणिक न्याय प्रस्थापित करणं याचा संकल्प आपण या ठिकाणी या निमित्तानं करायला हवा. मणिपूरमध्ये जातीच्या नावानं दंगली होतात म्हणजे आपल्या देशामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित झालेला नाही. राजकारणाची मुलं राजकारणी होतात. आमचे नातेवाईक आपला विषय तो नाही. आपल्याला नाही नको ऐका, आपला मणिपूर विकास आपल्याला याच्यातून काय घेतलंय, काय संकल्पना याच्याबद्दलच बोलायचं आहे. नाही, मला हे अपेक्षित नाही. एकच मिनिटाच्या वेळेत संकल्प सांगतोय. म्हणजे मला सांगायचं हे आहे की सामाजिक न्याय प्रस्थापित झालेला नाही, म्हणून मी ते उदाहरण दिलं मणिपूरचा, जे की जाती दंगली झालेला आणि ते रियालिटी, त्यामुळे ऐकायला काही वाईट वाटत कारण नाही. राजकीय न्यायाचा आपल्या देशामध्ये घराणेशाही सगळ्या पक्षामध्ये आपल्याला दिसते. म्हणून देशामध्ये राजकीय न्याय प्रस्थापित झाला नाही. महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी निवडणुका बंद झालेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की विद्यार्थी निवडणुका ज्या आहेत सगळ्या विद्यापीठामध्ये झाल्या पाहिजेत, म्हणजे राजकीय न्याय या देशामध्ये प्रस्थापित होईल. आणि सोबतच आपल्या देशामध्ये निवडक लोक श्रीमंत होत आहेत, जे की अहिल्याबाईंना सुद्धा अपेक्षित नव्हता. त्यांचा उद्देश, त्यांचं राज्य जरी छोटा असलं तर त्यांचं विजन हे देशासाठी नव्हे जगासाठी होतं, हे आपल्याला माहिती आहे. तर ते देखील नाही झालं पाहिजे. आर्थिक न्याय देखील या देशामध्ये निर्माण झाला पाहिजे आणि शेवटच्या व्यक्तीला त्याचा फायदा मिळाला पाहिजे. मला वाटतं फक्त बोलून काही होत नाही. म्हणजे तुम्ही प्रतिक्रिया घेता हे ठीक आहे. आपण महात्मा फुलेंना कर्ते समाज सुधारक म्हणतो, आपल्याला माहिती आहे बोलके समाज सुधारक कोणाला म्हणतो. त्यामुळे आपण या निमित्तानं हा संकल्प करू. अहिल्याबाईंच्या विचारावरती माझा मित्र मागाशी मला म्हणला की मी पीएचडी करणार. त्याला म्हणलं तू कर, तुला सगळी मदत मी करतो, बाकी सगळं आपणही लोक त्यांना मदत करतो. पण त्यांच्या विचारावरती आपण हा संकल्प करू की या देशामध्ये आपण सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपण सगळ्यांना एक होऊन, एकत्र येऊन सगळ्यांनी त्यासाठी बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे त्यांनी जसं सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या माध्यमातून आपण तो न्याय प्रस्थापित करू. धन्यवाद. दादांनी प्रतिक्रिया छान दिलेली आहे. पण